बेटे बेटे सावधान. नमस्कार पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो. ज्ञानदीप विद्यालय गुंजावाडी येथे आपले कराटेचे क्लासेस सुरू झाले आहेत. तर पालक आणि विद्यार्थी गुंजावाडी शाळेतले जे काही विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी माझी एक सूचना आहे. तर लक्ष देऊन ऐका. तर आपले गुंजावाडी येथे क्लासेस सुरू झालेले आहेत कराटे आणि बॉक्सिंगचे. तर कराटे आणि बॉक्सिंगचं बेनिफिट काय, आज मी माझी स्टोरी सांगतो. माझं नाव निखिल गोसावी, जवळगडले येथे राहिला आहे मी. तर जेव्हा मी 6वीला होतो ना, तर जे काही 10वीचे मुलं होते, 9वी-10वीचे जे मुलं असायचे त्यावेळेस खूप धिप्पाड असायचे. तर ते रॅगिंग करायचे. रॅगिंग म्हणजे त्रास देणं, मारणं. त्यावेळेस मला काय वाटलं की आपण काय करायला पाहिजे, आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, नवीन नवीन टेक्निक शिकायला पाहिजे. तर मी कराटे आणि बॉक्सिंगचे क्लासेस 5वीला असताना लावले. 5वी ते 6वी असताना मी लावले. नंतर मग प्रोग्रेस करत गेलो. नंतर 8वीला जे काही शालेय मॅचेस असतात त्याच्यामध्ये विभागामध्ये, त्यानंतर जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये नंबर आणायला लागलो. तर मला शिक्षकांचं प्रॉपरपणे चांगल्या प्रकारे गायडन्स झालं, मला मार्गदर्शन झालं. तसंच तुम्हाला वाटतं का आपल्या मुलाला पण चांगलं गायडन्स व्हावं, त्याच्यामध्ये शिस्त यावी, त्यानंतर त्याची तब्येत सुधारावी, त्याची हाईट सुधारावी. तर याचसाठी आपले कराटेचं आणि बॉक्सिंगचं बेनिफिट असतं. याच्यामध्ये ती प्रोग्रेस आपल्याला दिसून येते. एका दिवसात नाही, पण एक दिवस नक्की सर्व काही होतं. 6वी ते 10वीचा जेवढा काही कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये तुम्ही विचार करा, 1 तास जर त्या विद्यार्थ्यांनी दिला तर त्याच्यामध्ये किती बदल होतील. जर तोच वेळ त्यांनी दुसरीकडे वाया घालवला, तुम्ही बघताय लॉकडाऊनपासून मुलं काय करतात, मोबाईल बघतात आहे, बऱ्याचशा गोष्टी करतात आहे. मग त्याच्यानंतर काय होतं आहे, मुलांचं डिस्ट्रॅक्शन होतं. आता इथे बघितलं गेलं तर एवढे सगळे विद्यार्थी आहेत. तसेच माझे गुंजावाडीला क्लासेस चालू आहेत. आत्ता नवीन बॅच सुरू केली आपण. त्यानंतर राजेपुरा क्लासेस चालू आहे, त्यानंतर जवळीकडला क्लासेस चालू आहेत आणि चिखलीला क्लासेस चालू आहेत. तर आत्तापर्यंत माझी स्वतःची ग्रोथ बघितली गेली तर मी एक इंटरनॅशनल प्लेयर आहे. त्यानंतर कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट कम्प्लिटेड आहे. आणि बघितलं गेलं तर मी कोणते स्टेज असतात जसं की कम्युनिकेशन स्किलचे काही प्रोग्राम असतात, तिथे हा जो काही कॉन्फिडन्स माझ्यापर्यंत आलेला आहे तो सगळा कराटे आणि बॉक्सिंगच्या या क्लासेसमुळे आलेला आहे. तर तुम्हालाही तुमच्या पाल्यामध्ये डेअरिंग, त्यानंतर A to Z ओव्हरऑल 360 डिग्री चेंजेस करायचे तर ते होणार आहे. आता रिझल्ट बघूया. माझ्या क्लासला जे काही जवळकडलगचे विद्यार्थी आहेत, पायल देशमुख, श्रावणी देशमुख, त्यानंतर स्नेहल देशमुख, त्यानंतर ऋतुराज, त्यानंतर सर्वज्ञ, अर्शल, त्यानंतर अर्जुन कडलग, असे विद्यार्थी जे आहेत ना ते स्टेट लेवल राज्य पातळीला खेळलेले आहेत कराटे आणि बॉक्सिंगमध्ये. तर यांच्यासाठी मी जे काही कष्ट घेतो आहे तसेच तुमच्या विद्यार्थ्यांसाठी पण आपण कष्ट घेणार. आता इथे बघितलं गेलं तर या विद्यार्थ्यांमध्ये सर्व पण मुलं आता ट्रेन होतात आहे. ओके. आणि राजपूरचं बघितलं गेलं तर आपली एक दुसरीची मुलगी मृणाल हासे, ती दुसरीची विद्यार्थिनी आहे. ती आता आपल्या अकोल्याला मॅचेस होते कराट्याच्या, त्याच्यामध्ये राज्य पातळीच्या मॅचेस होत्या, त्याच्यामध्ये तिचा पहिला नंबर आला, गोल्ड मेडल तिने मिळवलं. ओके. तसंच आपले गुंजावाडीचे पण विद्यार्थ्यांमध्ये बदल होणार आहे. आणि मला काय वाटतं की मी जसं ग्रामीण भागातून पुढे जाते, त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं की त्यांनी पुढे जावं, नवीन नवीन गोष्टी शिकावी. माझी जशी तळमळ आहे तशी पण तुम्ही पण त्यांच्यासाठी एक चांगला गायडन्स भेटावा म्हणून एका गुरुकडे पाठवा. आणि ज्याला कोणाला पाठवायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 9834341241, 9834341241. ओके. तसंच आपल्या दरवर्षीमध्ये 4 ते 5 महिन्याला आपल्या परीक्षा असतात. त्यानंतर दरवर्षी कॅम्प असतो. त्या कॅम्पमध्ये स्वतः मुलगा त्या कॅम्पमध्ये जातो तर त्याची डेअरिंग वाढते, टेंट, अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात. ओके. धन्यवाद. लवकरात लवकर मला कॉल करा. तुमचे काही डाऊट असतील, काही क्वेश्चन असतील ते मला कॉल करून तुम्ही सॉल्व करू शकता. ओके. धन्यवाद.